Hello everyone, let's practice daily use English sentences. And our first sentence is तू हे माझ्यासाठी केलेस का? आपण एखाद्याला विचारतो तू हे माझ्यासाठी केलेस का? तर ते इंग्लिश मध्ये कसं विचारायचं आहे? Did you do this for me? 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 तू हे माझ्यासाठी केलेस का? द नेक्स्ट सेंटेन्स आहे मी हे तुझ्यासाठी केले. तुम्हाला सांगायचंय की मी हे तुझ्यासाठी केले, तर ते कसं सांगणार आहात? आय डिड दिस फॉर यू. आय डिड दिस फॉर यू. मी हे तुझ्यासाठी केले. जर तुम्हाला बोलायचंय की मी हे तिच्यासाठी केले, मी हे तिच्यासाठी केले, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हर. तुझ्यासाठी ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे तिच्यासाठी, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हर. तुम्हाला जर बोलायचं असेल मी हे त्याच्यासाठी केले, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हिम. आय डिड दिस फॉर हिम. मी हे त्याच्यासाठी केले. नेक्स्ट सेंटेन्स इज तो कुठे गेला मला माहित नाही. तुम्हाला सांगायचं एखाद्याला की तो कुठे गेला हे मला माहित नाही, तर तुम्ही ते सेंटेन्स कसं बोलणार आहात? मला माहित नाही अगोदर घ्यायचं आहे. आता मला माहित नाही साठी आपण काय बोलतो? तर आय डोंट नो. आय डोंट नो. आय डोंट नो तो कुठे गेला. वेअर ही वेंट. आय डोंट नो वेअर ही वेंट. तो कुठे गेला मला माहित नाही. जर तुम्हाला हेच सेंटेन्स असं बोलायचं असेल की नेहा कुठे गेली मला माहित नाही, तोच्या ऐवजी तुम्हाला बोलायचंय की नेहा कुठे गेली मला माहित नाही, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? आय डोंट नो वेअर नेहा वेंट. हिच्या ऐवजी घ्यायचं आहे नेहा. आय डोंट नो वेअर नेहा वेंट. नेहा कुठे गेली मला माहित नाही. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे तो कुठे गेला मला माहित आहे. तो कुठे गेला मला माहित आहे. या वाक्यामध्ये मला माहित नाही, पण हे नेक्स्ट जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये काय आहे? तो कुठे गेला मला माहित आहे. तर मला माहित आहे साठी आपण काय म्हणतो? आय नो. आय नो मीन्स मला माहित आहे. आय नो तो कुठे गेला मीन्स वेअर ही वेंट. आय नो वेअर ही वेंट. तो कुठे गेला मला माहित आहे. आता तुम्हाला तोच्या ऐवजी घ्यायचं आहे ती, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? आय नो वेअर शी वेंट. आय नो वेअर शी वेंट. ती कुठे गेली मला माहित आहे. देन तुम्हाला बोलायचं असेल की राम कुठे गेला मला माहित आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय नो वेअर राम वेंट. आय नो वेअर राम वेंट. राम कुठे गेला मला माहित आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. तर आता हे सेंटेन्स कसं होणार आहे बघा? प्रयत्न करतो. प्रयत्न करण्यासाठी आपलं वर्ब काय आहे? क्रियापद काय आहे? की ट्राय. आणि प्रयत्न कोण करतो? मी. तर हे सेंटेन्स कसं होणार आहे बघा? आय ट्राय. मी प्रयत्न करतो. कसला प्रयत्न करतो? दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. आय ट्राय टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. आय ट्राय टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला बोलायचंय की तो दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो, तर तुम्ही काय बोलणार आहे? ही ट्रायज. ही ट्रायज. इथे ट्रायचं काय होणार आहे? ट्रायज. ही ट्रायज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. जर तुम्हाला बोलायचं आहे की ती दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते, तर काय येणार आहे?
She tries. It's she tries to wake up early every morning.